मी नताशा आव्हाड एक गंभीर मुद्दा आज तुम्हा सर्वांच्या समोर मांडायला आली आहे। मागच्या आठवड्यात जेव्हा आम्ही कचऱ्याचा विषय उचललेला तेव्हा आमच्यापर्यंत खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यानंतर आम्ही ह्या विषयात अजून खोल जाऊन अभ्यास करायचा निर्णय घेतला आणि तेव्हा काही धक्कादायक गोष्टी आमच्या समोर आल्या। 2018 ते 2024 तुम्ही जर गुगल मॅप्सवर सॅटेलाइट इमेज बघितले तिकडच्या मॅनग्रोव्हचे म्हणजे खारफुटी जे आहेत तर तुम्ही बघू शकता की कुठल्या एक्सटेंट पर्यंत त्याचा नाश केलेला गेला आहे। ज्या भागात हे डम्पिंग इलिगल डम्पिंग होत आहे त्याला लागूनच जगप्रसिद्ध ठाणे क्रीक वेटलँड आणि फ्लॅमिंगो सँक्च्युअरी जे 3 आहेत आपल्याकडे ते तिथे आहेत आणि ह्या डम्पिंगमुळे तिकडचा जो प्लास्टिकचा कचरा आहे तो त्या खाडीत जाऊन ह्या फ्लॅमिंगो सँक्च्युअरी मध्ये जाऊन मिळतो आणि तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे मायग्रेटरी बर्ड्स येतात आणि त्यांनाही ह्याचा त्रास होतो। पण यासोबत तिथे जो कचरा डम्प केला आहे त्याच्यातनं पॉयझनस गॅसेस रिलीज होतात आणि हे गॅसेस आजूबाजूचे जे परिसर आहेत जसे खारेगाव, पारसी, ठाण्याचा काही भाग, भिवंडी इथेही हे पॉयझनस गॅसेस पसरतात आणि ह्याचे साईड इफेक्ट्स तिकडच्या रहिवाशांच्या आरोग्यावर होतात। आरोग्याच्या दृष्टिकोनाने खूप गंभीर विषय आहे आणि टीएमसी कडे हा विषय उचलूनही त्यांनी ह्याच्यावर काहीही ठोस कारवाई घेतली नाही। आमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचली आहे की सत्ताधारी पक्षाचे काही नेते ह्यात इन्व्हॉल्व्ड असल्यामुळे टीएमसी यांच्यावर ऍक्शन घ्यायला घाबरत आहे। यापुढे आमची टीएमसी कडनं एकच अपेक्षा आहे की त्यांनी तिकडे जो इलिगल कचऱ्याचा डम्पिंग होतो आहे ते थांबवावं आणि तिथे ऑलरेडी जो कचरा जमा झाला आहे तो सगळा साफ करून तिकडे जे खारफुटी आहेत त्यांना परत रिस्टोर करावं। निसर्गाचा जो नाश झाला आहे हा मुद्दा घेऊन आम्ही एनजीटी म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल यांनाही अप्रोच करणार। जोपर्यंत हा मुद्दा सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ह्याचा पाठपुरावा आम्ही करतच नाही।